तर आज ना मी तुमच्याशी ना सकाळी 6:15 ते 9:30चं ना वेळेचं मी रुटीन दाखवणार आहे. तर इथे तुम्हाला घड्याळात दिसत असेल की 6:15 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. तर 5 मिनिटं एक्स्ट्राचे झालेले आहेत कारण आम्ही नेहमी घड्याळाला लावताना 5 मिनिटं थोडंसं पुढंच ठेवत असतो. तर चला असो, मी आज ना तुमच्याशी ना माझं सकाळचं ना 6:15 ते 9:30चं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मग आता कसं झालं, उन्हाळा भरपूर म्हणजे ऊन खूपच आहे दिवसभर. तर आता जस्ट माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. तर अगोदर मी ना उठल्या उठल्या की वरच्या दोन्ही रूम्स मी झाडू वगैरे मारून घेते आणि नंतर टेरेस वगैरे झाडू मारून मग नंतर माझी अंघोळ वगैरे होते. आणि बाहेरचं तरी आपलं अंगण वगैरे ना ते मी उठल्या उठल्याबरोबरच ना सर्व कामं करते. आणि नंतर इथे बघा छान अशी ना मी रेडी वगैरे झाले अंघोळ झाल्यानंतर. आणि बाहेर जाताना मी माझं पहिलं काम असतं की आवरून घेणं, म्हणजे स्वतःसाठी एक 5-10 मिनिटांना रेडी वगैरे होणं, फ्रेश वगैरे होणं. म्हणजे अंघोळ झाल्यानंतर की आपल्याला टिकली वगैरे सिंदूर वगैरे सर्वच लावायचं असतं. तर बराच तिथे मग 10-15 मिनटं लागतात आपल्याला. तर मी आता आवरून घेतले आणि पहिल्यांदा माझं ना इथे बघा गणपती बाप्पांचं दर्शन होतं अंघोळ झाल्यानंतर, रेडी वगैरे झाल्यानंतर. तर सकाळी ना कसे असते की नाही, खूपच घाई गडबड असते. तर कसं होतं, इतक्या दिवस शौर्य स्कूलला जात होता, पण आता स्कूल शौर्यची सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या. तर त्यासाठी मला काही आता जास्त गडबड नाही आणि मला जॉबला जायला ना वेळेत पोचावं लागतं, म्हणून माझी एवढी सकाळची घाई गडबड असते. पण उन्हाळ्यात बघा, आता उन्हाळा चालू झालेला आहे म्हणून मी इथलं फ्रीजमधून पाणी घेतलेलं आहे की थोडंसं मी म्हणजे नॉर्मल करून पिते. एवढं काही जास्त कोल्ड पित नाही पाणी मी. पण शक्यतो याच्या आधी मी ना की थंडीमध्ये म्हणा आणि पावसाळ्यात म्हणा की कोमट पाणीच पिते मी. पण आता उन्हाळा असल्यामुळे मी थोडंसं नॉर्मलच पाणी पिते, थोडंसं कोल्ड आणि थोडं नॉर्मल मिक्स करून. काही एवढं काही मला जास्त कोल्ड आवडत नाही बरं का, कारण खूपच त्रास होतो कोल्ड जास्त पाणी पिलं तरी. तर मी सकाळी बघा 30 मिनिटे ना माझ्यासाठी वेळ देत असते की उठल्या उठल्याबरोबर ना वॉक वगैरे करणं. पण मी काही तो शूट केला नाही आहे सर्वच, कारण तेव्हा सकाळी कसं बाहेर अंधार वगैरे असतं, शूट पण करता येत नाही. कारण मी टेरेसवरतीच ना एक 30 मिनिटं ना वॉक करत असते. तर नंतर इथे बघा, आणि आता उन्हाळा म्हटले की नाही बऱ्याच सर्व बाटल्या रिकाम्या होतात. तर मी बॉटल वगैरे अगोदर भरून ठेवली आणि नंतर ना रात्री भांडी घासून ठेवली होती ना, ती सर्व भांडी वगैरे ना जागच्या जागी मांडलेली आहेत. तर चला असो, आता माझी एकटीची अंघोळ झालेली आहे. तर आत्या अंघोळीला गेलेल्या आहेत आत्ता. तर अहो आणि शौर्यवरच्या बाथरूममध्येच अंघोळ करणार आहेत. खाली आत्या आणि बाबा आणि आजी वगैरे ते करतात. तर पटकन सगळे एकत्र येतात बरं का, म्हणजे एकदमच येणार खाली त्यांनी किचनमध्ये वगैरे, कारण मला वेळेत तेव्हा चहा द्यावा लागतो. पण अहो कधी कधी चहा घेतात, पण आत्यांना बाबांना आजीला शौर्यला ना मग कसं होते की मी चहा वगैरे शिजेपर्यंत ना माझी इकडची तुळशीची पूजा आणि दारातली रांगोळी वगैरे काढणं माझं चालू होतं. की चहा तिकडे उकळतोय आणि दूध पण मी गरम करायला ठेवत असते. तर इथे माझी छान अशी ना तुळशीची पूजा वगैरे झाली आणि आत्या देवपूजा करतात, कधी कधी मी करते. तर आज आत्याच देवपूजा करणार आहेत. तर आणखीन काय आले नाहीत आत्या आणखीन. तर इथे बघा मी चहा बनवलेला आहे. तर अगोदर ना दुधावरची साय काढलेली आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे की डेली आम्ही दुधावरची साय काढतो, कारण दूध शिल्लक राहतं फक्त चहासाठी वापरतो ना, तर त्यासाठी. तर इथे मी दूध पण तापायला घेतलेलं आहे, कारण सकाळीच ना दूध येतं बरं का. तर ते पटकन म्हणजे आणल्याला तापवलं ना थोडंसं चांगलं असतं. आता उन्हाळ्यात कसं फ्रीजमध्ये आपण ठेवतच असतो, पण वरती साय जमा झाली ना, ती बघा आता 8-10 दिवसाची साय आहे ही. तर या तवलीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि इथे मस्त असा ना चहा शिजतोय आणि कधी बघा इथं दूध पण तापायला ठेवलेलं आहे. तर मला ना की विलायचीचा चहा किंवा अद्रकचा चहा लागतो बरं का सकाळी, पण डेली नाही, कधी घ्यावासा वाटतो ना तेव्हा. तर इथे तुम्ही पाहू शकताय 8-10 दिवसाची साय एवढी जमा झालेली आहे, कारण खूप छान आणि घट एकदम दाटसर अशी साय आहे बरं का. तर चला आता चहा पण मी बनवलेला आहे, शौर्य वेटिंगला आहे. तर आता शौर्यला चहा बिस्किटं वगैरे देते. तर बाकीचं ना मला आणखीन स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर सकाळी ना 6:30ला कसं, सकाळी 5 किंवा 5:30ला उठलं ना ही सगळी कामं लवकरात लवकर होतात. तर इथे बघा चहा आणखीन थोडासा उकळते का, इथे मी चहा वगैरे गाळून घेतला आणि शौर्यला अगोदर देते आणि बाबांना, आजीला, आत्याला वगैरे ना सर्वांना चहा दिला आणि नंतर मी पण इथे घेतलेला आहे. तर शूटसाठी मी इथे उभारून चहा घेतले बरं का, नाहीतर
तर इथे ना मी आता कणिक वगैरे मळून घेते आणि दोन्ही शेगडीवरती बघा इथे मी दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि सर्वांचा चहा वगैरे झाला आणि आता पटकन मी आता ना कणिक मळून घेते आणि इथे ना मी पीठ चाळून घेत आहे कारण आपली आटा चक्की ना 8 दिवस बंद होती. मग गावातून दळण आणलं होतं मोठ्या गिरणीतून, म्हणून इथं मी चाळून वगैरे घेतलेलं आहे. नाहीतर आपल्या ह्या आटा चक्क्यातून पीठ चाळावंच लागत नाही. तर इथे ना आता म्हणजे थोडंच चपात्या बनवायच्या आहेत कारण रात्रीच्या पण चपात्या शिल्लक आहेत. तर त्या चपातीचा मी चिवडा वगैरे बनवे नंतर पुढे तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये. तर इथे ना मी मीठ वगैरे टाकून छान अशा ना कणिक मळून घेतलेली आहे. एक 5-10 मिनटं आता ना कणिक छान अशी ना भिजू द्यायची, पण जास्तीची भिजली तरी पण चालते. खूप छान चपात्या होतात बरं का. तुम्ही पाहू शकता कणिक इथे ना छान अशी मी मळून घेतलेली आहे आणि आता ती भिजेपर्यंत ना मी आता भाजीची तयारी करते. पण आज भाजीला काहीच नाही म्हटलं आता चला तर तुमच्याशी ना मी ना तर कांद्याची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता ही कणिक भिजते तोपर्यंत मी आता कांदा वगैरे कट करून घेते आणि छान अशी ना कांद्याची चटणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आधीची आजी पणजी वगैरे भाजीला काही नसली ना ती कांद्याची चटणी जशी बनवतात ना तशी मी ना तुमच्याशी ना पारंपरिक पद्धतीने ना कांद्याची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर मग त्या कांद्याच्या चटणीची रेसिपी पाहू. तर इथे मी ना गॅस ऑन केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे. तर इथे बघा 2 चमचे तेल टाकले आणि काही जणांच्या कमेंट आहेत की ताई जर्मनच्या कढईत का भाजी बनवते. पण मला जर्मनच्या कढईतच ना भाजी बनवायला आवडते कारण तो अजिबात चिटकत नाही आणि स्टीलच्या कढईमध्ये जर भाजी बनवली तर त्या स्टीलच्या कढईला बघा किती सारं चिटकलेलं असतं आणि करपलेली असते भाजी. म्हणून मला ना ह्या जर्मनच्या कढईमध्ये भाजी करायला खूप आवडतं बरं का. तर जिरं टाकून घेतलं तेलामध्ये आणि कांदा भरपूर सारा कांदा टाकलेला आहे. तर 4-5 कांदे चिरून घेतलेले आहेत मी आणि थोडाच कोथिंबीर टाकलेला आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये ना भाजी वगैरे आणल्याना लगेच सुकते म्हणून आम्ही थोडंच भाजीपाला आणतो. कोथिंबीर तरी विचारूच नका, आणलेली तरी पण खराब होऊन वाया जाते, ती पिवळी पडते. मग थोडीच होती ना तर त्यासाठी मी ती थोडी कोथिंबीर टाकली आणि छान असा ना मी कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. एकदम काही सोनेरी नाही आहे, तर थोडासा तांबूस वगैरे झालेला आहे. तर मीठ टाकलं चवीपुरतं आणि बेडगी तिखट टाकायचं आणि आपला घरगुती काळा मसाला. तर आता ना मस्तपैकी ना हा मसाला या कांद्याला परतून घेऊया. तर ही कांद्याची चटणी ना खूप छान होते बरं का आणि पारंपरिक पद्धतीने मी ही कांद्याची चटणी बनवलेली आहे. तर आधी ना भाजीला वगैरे काय नसलं ना विचार करण्यापेक्षा अशी भाजी बनवायची. तर इथे तुम्ही पाहू शकताय बरं का, वरून मी थोडासा ना शेंगदाण्याचा कूट ॲड केला, आणखीन थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर मस्तपैकी इथे ना आपली कांद्याची चटणीची रेसिपी तुम्ही पाहू शकताय बरं का. आत्ता ना 2 मिनटं मी आणखीन थोडंसं वाफवून घेते आणि खूप छान इथे ना आपली बघा कांद्याची चटणी तयार आहे. तर खूप भारी लागते बरं का ही कांद्याची चटणी. तर चला आता ना आपली कांद्याची चटणी पण तयार झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते आणखीन थोडंसं. तर ती ना कांद्याची चटणी बरं का थोडीशी थंड झाली ना खूप छान त्याला तेल सुटतं आणि खायला ना गरमागरम भाकरीसोबत आणि चपातीसोबत पण ना खूप छान लागतं. चपातीपेक्षा ना गरमागरम भाकरीसोबत खूप भारी लागते बरं का कांद्याची चटणी. तर तुम्हाला दाखवते आणखीन थोडंसं जवळून. तर मगाशी कसं गरमागरम होतं, तेल काही तेवढं दिसत नव्हतं. तर आता तुम्हाला दाखवते बरं का कांद्याची चटणी कशी झालेली आहे. ती अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे बरं का ही कांद्याची चटणी. म्हणजे आधी आजी पणजी वगैरे भाजीला काही नसलं ना त्यांनी अशी कांद्याची चटणी बनवायची. मग मी पण त्याच पद्धतीने बनवलेली आहे बरं का. तर तुम्हाला दाखवते मी कांद्याची चटणी कशी बनवलेली आहे ती. इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी 4-5 कांदे ना चिरून घेतले होते आणि भाजी बनवल्यानंतर बघा किती थोडीशी भाजी झालेली आहे कारण कांदा पूर्णपणे असं तेलामध्ये मऊ होतं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना आपल्या कांद्याच्या या चटणीने ना तेल सुटलेलं आहे. तर गरमागरम भाकरीसोबत ना खूप छान लागते बरं का अशी कांद्याची चटणी. मस्त आहा बघताच छान खावीशी वाटू लागलेली आहे मला तरी कांद्याची चटणी. पण आता स्वयंपाक करायचा आहे ना आपल्याला पूर्णपणे. तर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे पण असं नाही खाता येणार ना जेवतानाच खाता येईल. तर असं तर आता मी पटकन चपात्या वगैरे बनवून घेते आणि इथे ना भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण हे भेंडी ना शौर्यासाठी बनवायची आहेत भेंडी. त्याला असं जास्त करून भेंडी वरण असं आवडतं बरं का, जास्तीच्या अशा तिखटाच्या भाज्या नाही आवडत शौर्याला. तर कणिक पण इथे मळून घेतली होती मी छान इथे बघा कणिक पण आता मुरलेली आहे. तर मी आता ना पटकन 10 मिनिटांमध्ये चपात्या बनवून घेते. तर स्त्रीचं आयुष्य हे असंच असतं बरं का, माझं तरी असंच आहे. तर तुम्हाला दाखवते आता किती वाजलेले आहेत ते.
इथे बघा तुम्ही पाहू शकताय बरोबर 7:45 वाजत आलेले आहेत. तर 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला रुटीन दाखवायचं आहे. तर चला पटकन मी किचनमध्ये आले. आणखीन कणिक मळून घेतलेले आहे. आणि ऊन तरी ना खूपच वाढलेलं आहे. तर आता कसं होतं की ऊन जास्त वाढल्यामुळे ना किचनमध्ये पण आपल्याला खूपच त्रास होतो. म्हणून मी काय करते की लवकर उठल्या बघा 9:30 वाजेपर्यंत ना मी माझी सर्व कामं आवरून घेते. स्वयंपाक म्हणा, आता भाजी भाकरी चपाती भात वगैरे जे काही आहे ना ते मी पटकन बनवून घेते. कारण किचनमध्ये उभं राहणं आपलं तुम्हा सर्व स्त्रियांना तर माहितीच आहे की किती गरमी होते आणि किती त्रास होतो. तर प्रत्येक असं काम करताना पण तरी पण आपण स्त्रिया कशा आहोत की कुठलंही काम करताना ना अजिबात न खचता आणि आपण कितीही थकवा आला तरी ना तो व्यवस्थित ते सर्व कामं वेळेच्या वेळी करणं हे तर आपल्या सर्व स्त्रियांना शक्य आहे बरं का. तर मी ते चपात्या वगैरे मस्त असा लाटून घेते आणि तुमच्याशी गप्पा मारताना माझं निम्मं काम आता झालेलं आहे. तर इथे बघा, तर पटपट मी असे ना चपाती लाटून घेतलीस तर किती बरं झालं असतं. पण नाही म्हटलं तरी मला अर्धा तास तरी चपात्या बनवायला लागल्या. तर मी इथे ना स्पीड वाढवलेला आहे. तर इथे मी शौर्यसाठी भेंडी भाजी बनवलेली भेंडीची. तर त्याला जास्त करून असं शेंगदाण्याचं कूट वगैरे आवडत नाही. फक्त तेल मीठ लसूण आणि थोडीशीच ना मी वरून थोडीशी भुरभुरलेली आहे आपल्या शेंगदाण्याचा कूट. तर छान अशी ना शौर्यसाठी भेंडीची भाजी बनवली. तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी आज ना नाश्ता बनवायला घेतलेला आहे. कारण डेली कसं होतं की नाही, अगोदर मी नाश्ता बनवते आणि नंतर स्वयंपाक बनवत होते. पण आज काय झालं की सर्वांनाच अंघोळ करून यायला उशीर झाला होता. मग पहिल्यांदा मी स्वयंपाक बनवला आणि नंतर गरमागरम नाश्ता बनवला. तर नाश्ता म्हणजे काय माहिती आहे का, रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या ना त्या चपातीचा मी इथे चिवडा बनवायला घेतलेला आहे. काही भागामध्ये चपातीचे तुकडे म्हणतात, काही भागामध्ये चपातीचा चिवडा म्हणतात. तर खूप छान ही पण रेसिपी आहे बरं का. तर इथे ना 2-3 चमचे मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल. तर ह्याच्यामध्ये ना छोटे असे घुंगरू शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे. कारण जसे आपण पोहे बनवतात ना त्याच पद्धतीने ना आपल्याला हा चपातीचा चिवडा बनवायचा आहे. रात्रीच्या चपात्या शिल्लक होत्या 4-5. तर त्या चपातीचं म्हटलं आता छान असं ना आपण चपातीचा चिवडा बनवूया. तर इथे ना जिरं मोहरी टाकून घेतली छान अशी आणि नंतर ना कोथिंबीर कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे. तर थोडीशी ना मी आता टोमॅटो पण टाकते. टोमॅटो मला खूप छान टेस्ट येते बरं का या चपात्याच्या चिवड्याला. काही जण फक्त ना ह्याला ना कांदा टाकतात, पण मी ना कांदा पण टाकते आणि टोमॅटो पण टाकते. त्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते. तर इथे ना मी एक चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. कारण ऑलरेडी आपल्या चपातीत पण ना मीठ जे असतं, म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही, थोड्याच प्रमाणात मीठ टाकायचं आहे. छान असा ना तो परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो वगैरे. तर 2-3 मिनटं ना हे शिजू द्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो. तर नंतर आपल्याकडे जे काही घरचेच आपले थोडे मसाले आहेत ना तेवढेच ॲड करायचे, जास्तीचे काही मसाले टाकायचे नाहीत. थोडंसं मी ते 1 चमचा बॅडगी तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे. तर 1 चमचा मी आपला काळा मसाला टाकलेला आहे आणि तळलेले शेंगदाणे होते ना ते पण ॲड केलेले आहेत. तळलेल्या शेंगदाण्यामुळे ना खूप छान लागते बरं का ही चपातीचा चिवडा. तर काही जण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतात, पण शेंगदाण्याचा कूट टाकण्याऐवजी ना तुम्ही जर असे तळून जर शेंगदाणे टाकले ना खूप भारी लागतं बरं का, पोहेपेक्षा भारी लागतात. तर मस्तपैकी आता मी खूप दिवस झाले चपातीचा चिवडा बनवला नव्हता. म्हटलं आता चला तुमच्याशी ना मी आज चपातीच्या चिवड्याची रेसिपी शेअर करूया. तर नंतर इथे मी चपाती ना छान अशी ना मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर मी ते ना कढईमध्ये ॲड केली आणि आता ना 2-3 मिनटं आपण आता परतून घ्यायचं आहे. तर 5 मिनटांना आता छान अशी ना परतून घेऊन वरून एक थोडंसं एक थाळी झाकायची, म्हणजे खूप छान आपला ना हा टेस्ट आणि स्वादिष्ट असा हा ना आपला उपमा आहे. आणि रात्रीच्या चपात्या पण आपल्या वाया जाणार नाहीत आणि अन्नाची पण नासाडी होणार नाही. पण शक्यतो ना उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खायचं नाही, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच बनवला पाहिजे स्वयंपाक. पण काल काय झालं होतं की थोडंसं जास्तीचाच स्वयंपाक झाला होता, म्हणून माझ्याकडून चपात्या शिल्लक राहिल्या होत्या 4-5 चपात्या. तर चला आता इथे ना छान आहे ना आपले चपातीचा चिवडा बनलेला आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून मी वरून टाकलेली नाही आहे. तर इथं आहोळना दिलेला आहे, पोहे बनवले त्या आहोंसाठी. तर माझ्यासाठी इथं चपातीचा चिवडा बनवला आहे, कारण आहोंना आवडत नाही चपातीचा चिवडा, फक्त पोहे आवडतात, उपमासुद्धा आवडत नाही. आता जस्ट ना निम्मं काम आवरलेलं आहे बरं का.
तर आणखीन थोडंसं ना आता फक्त पाणी वगैरे भरून ना कपडे धुवायचे बाकी आहेत. तर 9:30 वाजेपर्यंत माझी सगळी कामं आटोपतात बरं का. सकाळी लवकर जर उठलं ना आपलं लवकरच सगळे कामं होतात. तर चला जस्ट गेला येता शौर्य खाली. तर इतकं गरम होते ना, खूप म्हणजे खूप गरम. तर चला पटकन पाणी भरून मी कपडे वगैरे धुवून घेते. तर इथे ना मी आता जस्टच ना इथं बघा अंगणाला पाणी मारू लागलेले आहे. म्हणजे आता 9 वाजलेले आहेत. तर इथे शौर्य पण माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोय, कारण त्याला पैप पकडायचे आहे की पाणी वगैरे मारायचं. डेली शौर्याचं पाणी वगैरे म्हणजे असं सडा वगैरे मारतो, कारण त्याला खूप आवडतं म्हणून आम्ही पण देतो बरं का. पण आज म्हटलं शौर्य थांब, मी थोडंसं ना अंगणाला पाणी मारते आणि झाडाला पण पाणी घालते. तरी त्यांना एक दोन बादल्याने एक छोटी म्हणजे टोपली पण भरून घेतली कपडे धुण्यासाठी. नंतर इथे मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि वाळतही घातलेले आहेत. तर जास्तीचे काही एवढे कपडे नसतात आमचे, डेलीचे थोडेफारच कपडे असतात. तर चला इथे बघा छान असे माझे कपडे वगैरे धुवून झाले आणि भांडे पण मी घासून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते आता किती वाजलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकते बरोबर ना 9:30 वाजलेले आहेत. तर सकाळची माझी इथे ना सकाळी बघा 6:15 ते 9:30 वाजेपर्यंत माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर बरोबर इथे 9:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला आजचा माझा ना सकाळी 6:15 ते सकाळचं ना 9:30 वाजेपर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत